Hello, hello. This is the My Artifact episode number 945. आजची तारीख आहे 12 ऑक्टोबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10:30. अशी एक वेळ येते आपल्या लाईफमध्ये ज्यावेळेस आपल्याला कळते की आपल्या वडिलांच्या पायात इतकी मजबूती नाही राहिली आता आणि आपल्या पायामध्ये बळ आहे. हे जेव्हा असं माहीत पडते ना तेव्हा काफी वाईट वाटते. या लाईफमध्ये हा प्रसंग येतोच. इट्स रिअली बॅड. आपल्याला वाटते की आपण आपल्या वडिलांची मदत करावं, बट कशी? कारण असं नाही का, इट्स टू मच कॉम्प्लिकेटेड थिंग. आणि मी ज्याप्रमाणे माझ्या आई वडिलांना हर्ट करत आहे, इट्स नॉट गुड. साला मी नेहमी विचार करतो यार, मला स्वप्नाचं वजन माझ्या आई वडिलांवर नाही पडलं पाहिजे. बट साला तेच विचार येते या डोक्यात. कधी कधी असं वाटते का फटसे एक प्रायव्हेट जॉब करावं, फटसे लागून जावं, आणि देन पाहू मग पुढे आपल्या याच्यावर करू जे आहे तेवढं. आपले स्वप्न अचीव करायचे आहे तर ते आपण आपल्या पैशावर करू. प्रत्येक वेळेस असं पॉसिबल होत नाही. आपल्याला वाटते की असं व्हायला पाहिजे, असं होत नाही. खूप साऱ्या गोष्टी मॅटर असतात राव. टाईम, पैसा, ऑपॉर्च्युनिटी, टॅलेंट, बॅड लक, प्रॅक्टिस, खूप साऱ्या गोष्टी असतात राव ह्या. आणि कोणती गोष्ट केव्हा येईल कळत पण नाही. आपल्याला वाटते की आपण चांगल्या पाथवर आहो, बट दॅट इज नॉट. लाईफमध्ये अशी एक वेळ येते जेव्हा आपल्याला डिसाईड करावं लागते की आपल्याला कोण आहे आणि आपल्याला का करायचं आहे. ॲज अ पर्स्पेक्टिव्ह, जर तुम्हाला एक नॉर्मल पर्सन नाही बनायचं आहे, एक मोस्ट ऑफ द अमेझिंग पर्सन बनायचं आहे, जो जस्ट लाईक बी अ फिल्म मेकर. एक माझंच उदाहरण सांगतो ना, तर बहुत सारे प्रॉब्लेम्स येतात राव. स्ट्रगलिंग ते वेगळं, बट जेव्हा तुम्ही एक प्रकारे सुरुवात करता तर ते खूप जास्त हार्ड असते. घरचं एक मिडल क्लास फॅमिलीचा एक मुलगा घर सोडून पुण्याला जात आहे, फिल्म स्कूल जॉईन करत आहे. हे सांगण्यासाठी खूप जेवढं इझी आहे ना, पचण्यासाठी खूप जास्त हार्ड असते. आणि हे पचवते कोण? आई वडीलच. हां, प्रॉब्लेम वगैरे तो बंदा फेस करतो म्हणा, जस्ट लाईक मी. प्रॉब्लेम मी फेस करीनच, बट कोणाची आई वडिलांना वाटते राव की आपला मुलगा ॲज अ फिल्म मेकर व्हावा. म्हणजे असं म्हणजे कसं आहे की हे असे जे स्वप्न आहे ना, हे मोठे लोक बघतात राव. मोठे पॅरेंट्स लोक बघतात आपल्या मुलांसाठी, ज्यांचे पॅरेंट्स ॲज अ बिझनेसमॅन आहे किंवा या फिल्म मेकिंग इंडस्ट्रीसोबत जुळून आहे. त्यांचे पॅरेंट्स असे म्हणतात की आपला मुलगा ॲज अ फिल्म मेकर बनला पाहिजे समोर जाऊन. बट ॲज मिडल क्लास फॅमिलीचे मध्ये आईवडिलांची इतकी जास्त स्वप्न नसतात राव. आणि ते आपल्या मुलांकडून खूप जास्त एक्सपेक्ट पण नाही करत. त्यांना असं वाटते की आपला मुलगा चांगला शिकावं, एक चांगली जॉब घ्यावं, बस. त्यांना काही खूप जास्त पाहिजे नसते. बट कसं आहे की कधी कधी नाही का आपल्याला स्वतः म्हणजे नाही का कधी कधी
म्हणजे अशी एक कंडिशन येते ना, की ज्यावेळेस नाही का आपल्याला आई-वडिलांचा विश्वास सोडून, स्वतःच्या टॅलेंटवर विश्वास करून आपल्याला तिथपर्यंत जावं लागते. हां. आणि हे एक खूप हार्ड डिसिजन आहे. आपण आपल्या टॅलेंटवर विश्वास असणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आपण रिस्क घेऊन राहिलो आहे. याच्यासाठी म्हणजे या एकावर विश्वास करण्यासाठी बाकीच्यांचा विश्वास तोडून राहिलो आहे आपण. अशाप्रमाणे ही कंडिशन असते राव. या तरी आपल्याला कळते की मला कळते की आपण कोण आहे, का आहे आणि कशाप्रमाणे आपण ह्या साऱ्या गोष्टी अचीव्ह केल्या पाहिजे. तरी अशी एक मनामध्ये भीती असतेच राव, की आपण कुठे गलत तर नाही करत आहे. मी नेहमी शांत असतो, ऐकतो. युजुअली जे मुलं म्हणजे माझ्या सराउंडिंगमध्ये जे काही पीपल असतात ना, त्यांचं मी ऐकून घेतो, बोलत नाही. या कारण माझी वेळ नाही आहे बोलण्याची. जरी मी राईट असलो, तरीही मी मान खाली करून ऐकून घेईन. कारण कारण माझी टाईम नाही तो बोलण्याचा. कधी-कधी नाही का खूप जास्त बोलल्यानं नाही का, दुसऱ्याला काहीच समजत नाही आणि कधी-कधी काहीच नाही बोललं ना, लोकांना खूप जास्त समजून जाते. हे तर मी खूप चांगल्याने एक्सपिरियन्स केलं आहे राव. म्हणजे जस्ट लाइक एक बंदा आहे, तो खूप शांत आहे. जस्ट पीपल थिंक लाइक ही इज ग्रेट. आय एम ऑल्सो ग्रेट. मी अशाच प्रमाणे हे करतो. बट कसं की नुसत्या क्वालिटी दाखवून पैसा कमवता येत नाही. आणि या दुनियामध्ये पैसाच मॅटर करतो. तुमच्यापाशी पैसा आहे, इज्जत आहे, पैसा आहे, घर आहे, पैसा आहे, रिलेटिव्ह आहे, पैसा आहे तर आई-वडील आहे, पैसा आहे तुम्ही आहात, पैसा आहे सगळं आहे, पैसा आहे बायको आहे, पैसा आहे गर्लफ्रेंड आहे, पैसा आहे मित्र आहे, पैसा आहे एकदम भयानक मोबाईल तुमच्याकडे आहे. पैसा पैसा ही दुनिया एक पैशावर चालते. पण असं नाही का नुसता पैसाच कमवला पाहिजे. एक मेथड असते. तुम्ही चोरीचा पैसा चोरून आणा, तर तो पैसा त्याची मजा वेगळी आहे. त्याची मजा नसते राव. स्वतःच्या घामाचा पैसा जेव्हा आपण कमवतो आणि जेव्हा त्याला उडवतो, ती मजा वेगळी असते. पैशाने सगळं घर चालते, सगळंच चालते. सो तुला का पैसेच कमवायचे? नो. माझ्यामध्ये काही ना काही कला आहे, काही टॅलेंट आहे आणि याला मी समोर घेऊन जाऊशा वाटतंय. हे जे बायनरी कोड आहे याला मला समोर घेऊन जायचं आहे. स्वतःचं नाव काही ना काहीतरी बनवायचं आहे. या दुनियामध्ये मी कशासाठी आलो हे मला कळलं आहे, बट हे दुसऱ्यांना कळवायचं आहे, दुसऱ्यांना सांगायचं आहे की मी कोण आहे. आणि हे फक्त सांगल्याने नाही होत, हे करून दाखवल्याने होते. आपण स्वतःवर विश्वास करून, आपण या गोष्टीवर विश्वास करून त्याच्यावर मेहनत घेतो, तेव्हा लोक आपल्या कामावर विश्वास ठेवतात, असं मला वाटते. मला काफी वाईट वाटते राव, जेव्हा मी ग्रुपमध्ये राहतो आणि सगळेजण कॉम्पिटिटिव्हची स्टडीबद्दल बोलत असतात. कुठे कोणत्या जागा निघाल्या आहे किंवा का निघाला आहे वगैरे वगैरे, ऑल दोज थिंग्स, ऑल दोज माईल जे काय बोलत असतात ते लोक. मला काफी वाईट वाटते कारण मी त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये उतरू शकत नाही. मला वाटते की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायला पाहिजे, हे एक चांगली गोष्ट आहे, बट मी देऊ शकत नाही. कारण मी लायबल नाही या गोष्टीसाठी. लायबल नाही म्हणजे की पढाई पाहिजे ना. असं नाही का कॉम्पिटिटिव्ह एक्झाम
आले, तुक्के मारले न आलो. नो, नो. पढाई असते. लोकं 1-1, 2-2 वर्ष प्रॉपरली पढाई करतात. तेव्हा कुठे त्याच्यामध्ये एक प्रकारे ते खूप जास्त टॅलेंटेड बनतात. असं नाही का गेला, तुक्का मारला आणि आला. दॅट इज नॉट. दॅट्स अ वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ मनी. आणि जरा समजा तुमचा तुक्का लागलाही तरी त्याचा काही अर्थ नसतो. सगळेजण पढाई, ग्रॅज्युएशन सगळ्यांचे झालंय ग्रॅज्युएशन. माझ्या फ्रेंड्समध्ये मोस्टली सगळ्या जणांचीच ग्रॅज्युएशन झाल्या आणि नियर अबाउट 1-1.5 वर्षात तर होऊन पण जाईल सगळ्यांचे. बट माझं नाही झालं ग्रॅज्युएशन. वाय? कारण तू एक फिल्म मेकर आहे म्हणून? नो. ना ना ना. ॲक्च्युली कसं आहे की पढाई माझ्या पल्ले लागतच नाही. पल्ले लागत नाही म्हणजे का? म्हणजे पढाई पल्ले लागत नाही म्हणजे का? याचं मीनिंग काय आहे एक्झॅक्टली सांग. म्हणजे तुला पढाई करायला खूप जास्त त्रास येते की तुला तुझ्याने पढाई होत नाही. अशी एक वेळ येते ना जेव्हा आपल्याला कळते की आपण ह्याच्यामध्ये बेटर नाही राहू. आणि जर मी त्या गोष्टीला धरून राहिलो तर नुसता वेळ जाईन. ते होईन गोष्ट, पण वेळ जाईन. पण त्याच्यामध्ये माझं फ्युचर नाही तर बेटर आहे त्याला सोडून द्यावं. मी एक प्रकारे एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो. राईट राईट. आता मानून घे का एक आकाश पाळणा आहे. आकाश पाळणा माहिती आहे ना, तो गोल गोल घुमते. या ठीक आहे. आता या आकाश पाळण्यामध्ये झुले नाही. या आकाश पाळण्यामध्ये झुले नाही जिथे आपण बसतो ना. एक रॉड आहे. आणि कसं आहे की हा जो गोल घुमते ना, हा गोल घुमणं म्हणजे इंजिनिअरिंग करणं. राईट राईट. वरच्या टॉप फ्लोअरवर जाणं म्हणजे एकदम वरच्या लेवलवर जाणं. तो पाळणा गोल घुमून वरती जाते ना. विचार कर की ते वरती जाणं म्हणजे इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आहे. राईट राईट. आता कसं आहे की ही जी जर्नी आहे खालपासून ते वरपर्यंत, हा जो आकाश पाळणा आहे ना खालपासून वरपर्यंत, ही एक जर्नी आहे. आता मला वाटते की काही जण असतात की नाही का ते हात पकडतात, सोडतच नाही. सोडत नाही म्हणजे ते कसून पढाई करतात त्या गोष्टीसाठी. पाळणा किती दूर गेला, किती वरती गेला तरी तो हात सोडत नाही. धरून राहतात आणि ते लवकरच वरती पोहोचून जातात. ॲज एक्झाम्पल म्हणून विशाल घेऊन घे. राईट. कारण त्याचं डोकं आणि त्याला कसं की त्याला पढायची आवड पण होती. त्यामुळे ते 4 वर्षात त्यांनी इंजिनिअरिंग फटसे क्लिअर, 3 वर्षातच त्यांनी फटसे क्लिअर. काही त्याला जास्त वेळ लागला नाही. ठीक आहे. आता अदर हँड घेऊ आपण वैभव. तर वैभवनी कसं त्याला विश्वास होता स्वतःवर की आपण वरच्या फ्लोअरवर जाऊ. बट त्याच्या हातामध्ये एवढी मजबूती नव्हती. ती मजबूती का नव्हती? कारण त्याला पढाई करण्यामध्ये इतका जास्त प्रॉब्लेम होत होता. कारण त्याला पढाईमध्ये जास्त मन लागत नव्हतं. तर तो एक वेळा पडला म्हणजे असा वरती गेला, खाली पडला. दुसरी वेळा पडला, वरती गेला, खाली पडला. बट तिसरी वेळा तो टॉप फ्लोअरवर पोहोचला आणि त्याची इंजिनिअरिंग कंप्लीट झाली. राईट राईट. आता तिसरं ऑप्शन घेऊ माझा, मी. आता तुला का वाटते का तू टॉप फ्लोअरवर पोहोचू शकते? आता हे काय, आता इथे नाही का टॉप फ्लोअरवर पोहोचल्यानंतर नाही का यांना अजून वरती जाऊशा वाटते. म्हणजे कसं की या फील्डमध्ये अजून वरती. बट मला त्या फील्डमध्ये जायचंच नाही ना. मला त्या आकाश पाळण्यावर जायचंच नाही. माझं फ्युचर दुसरीकडे आहे, दुसऱ्या आकाश पाळण्यात आहे. इंजिनिअरिंगच्या आकाश पाळण्यात आहेच नाही. तर मग मला का वाटते, समजा जर मी वरती जाण्यासाठी इंजिनिअरिंगच्या या पाळण्यामध्ये मी खूप जास्त एफर्ट लावले, खूप जास्त पढाईचा एफर्ट लावला, हातामध्ये मजबूती ठेवली आणि थोडा टाईम घेतला, मी पण जाऊ शकतो त्या
टॉप फ्लोअरवर, वरच्या फ्लोअरवर. बट याच्यासाठी नाही का मला माझा वेळ खूप जास्त वाया जाईल, बहुत जास्त. आणि प्लस मी याच्यामध्ये किती वेळा पडणार हू नोज, बहुत वेळा. वैभव तर 3 वेळा पडला, मी तर 4-5 वेळा पडीन. यस, कारण माझं पढाईमध्ये खरंच डोकं नाही चालत. वैभवने तरी त्याचा डिप्लोमा 3 वर्षात कंप्लीट केला. मी माझा डिप्लोमा 6 वर्षात कंप्लीट केला. सो विचार, माझं डोकं कोण्या भोकात आहे. इट्स रिअली नॉट गुड थिंग. सो मी असा विचार केला की हे नाही, हे आपलं म्हणजे इंजिनिअरिंगकडे जाऊन तिथं आपण पूर्ण एफर्ट घेऊन काहीच होणार नाही. नुसता टाईम, पैसा बर्बाद होईल. बेटर आहे तुझा डिप्लोमा झाला आहे ना, तू याच्यावरच जॉब घे, छोटीशी कहाणी असो, आणि पुण्याला जा, फिल्म स्कूल जॉईन कर. थोडीशी प्रॉब्लेम जाईन, थोडंसं स्ट्रगलिंग होईन, खाण्याची पिण्याचे वांदे राहील, बट स्वतःवर विश्वास राहील. आणि जेव्हा ती लेवल येते ना का, जेव्हा आपलं खाण्यापिण्याची तंगी येत असते, तेव्हा आपला विश्वास खूप जास्त मजबूत होतो. ही एक गोष्ट, हा एक फॅक्ट आहे. तेव्हा आपला विश्वास खूप जास्त मजबूत होतो. तो विश्वासच आपल्याला जगवतो. त्यावेळेस नाही का, आपण त्या स्ट्रगलिंग टाईममध्ये आहे ना, तो विश्वासच आपल्याला जगवतो का आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. हे खाणं पिणं ते एक प्रकारे सांगण्याचे बहाणे आहे. जस्ट लाईक बिईंग एक्साइटमेंट ना. म्हणजे कसं आहे की समजा जर आपण 5 वर्ष कैदेत आहोत, आणि आता उद्या आपल्याला रिहा होणार आहे, उद्या आपल्याला या 5 वर्ष आपण या कैदखान्यात आहे, आता उद्या आपल्याला सुट्टी भेटणार आहे, रिहा होणार आहे. तर त्याच्या एका दिवशी अगोदर आपण किती एक्साइटमेंट असतो. इतकं जास्त एक्साइटमेंट का, बहुत ही जास्त, बहुतच जास्त. तर तेव्हा आपलं खाणं पिणं काही असं मॅटर करत नाही. तेव्हा आपण खात पण नाही, कारण आपली एक्साइटमेंट इतकी जास्त असते का भाऊ उद्या मला आझादी भेटणार आहे. तशाचप्रमाणे एक्साइटमेंट असते स्ट्रगलिंग टाईम म्हणजे. ॲक्च्युली तुम्हाला खाण्यापिण्याला काही खास भेटत नाही राव. बट हीच एक एक्साइटमेंट असते का उद्या आपल्याला आझादी भेटणार आहे, उद्या आपल्याला डेस्टिनी अचीव भेटणार आहे. यस, अशाच प्रमाणे ती फिलिंग असते राव. म्हणजे हे एक एन्जॉयमेंटचं पार्ट झालं. बट जेव्हा आपण करायला जातो तेव्हा हे वेगळं चित्र असते. म्हणजे सांगण्यासाठी, विचार करण्यासाठी आणि मनात येणाऱ्या गोष्टी बिलकुल सारख्याच असते राव, काही जास्त फरक नसतो. बट कसं की जेव्हा आपण प्रॅक्टिकली विचार करतो ना, तेव्हा तो वेगळाच विचार असतो. याच्यामध्ये टाईम कॅन चेंज एव्हरीथिंग. येस डूड, टाईम कॅन चेंज डेफिनेटली एव्हरीथिंग. कारण टाईम, वेळ ही एक अशी वस्तू आहे जी सगळ्यांना चेंज करते. आणि हे लवकरात लवकर गोष्ट आपण समजून घेतली ना, आपल्या भल्याचं होईल. मला आता कळलं की माझी इंजिनिअरिंगवर काही आहेच नाही, फोकसच नाही, आणि मला इथून निघायचं आहे म्हणजे निघायचं आहे. सो बेसिकली तुला निघावंच लागेल. तुझ्यापाशी काही चान्स नाही, डेफिनेटली नॉट. स्वतःवर विश्वास ठेवणं चांगली गोष्ट आहे. या विश्वासावर जग जिंकण्यासाठी आपण प्रयत्न करणं पण एक चांगली गोष्ट आहे. बट हे जे जग जिंकण्यासाठी आपण ज्याप्रमाणे मेहनत घेतो आणि हे करण्यासाठी आपले जे सराउंडिंग पीपल आहे यांना कशा प्रमाणात हर्ट होते हे आपल्याला पाहावसं होत नाही राव. मला पाहावसं होत नाही का माझे वडील आताही अपडाऊन करतात आणि ते अपडाऊन करतात आणि मला चांगलं वाटत नाही. मला वाटते की वडिलांनी आता रेस्ट घ्यावं, ते त्यांनी घरी बसावं. ॲटलिस्ट आता वयाच्या 50-55 वर्षी त्यांना कुठे काय दगदग करावं, 50-58 वर्षी कुठे काय दगदग करावं. त्यांनी शांत बसावं घरी आरामात आणि मी काम करावं असं मला वाटते राव. कारण माझ्यामध्ये
आताही बळ आहे असं मला वाटते. बट बट या गोष्टी कशा एकदम या गोष्टी एकदम अशा बोलून किंवा समजून वगैरे ना होत. म्हणजे कसं की 2 गोष्टी चांगल्या बोलल्याने आपली कंडिशन चांगली होईल नो. थोड्या वेळासाठी चांगलं वाटते राव का हे चांगली गोष्ट आहे. नंतर जेव्हा आपण प्रॅक्टिकली या साऱ्या गोष्टी फील करतो ना, तेव्हा ती ती कथा वेगळीच असते राव. या बहुत का वाटतं म्हणजे या स्टेजवर नाही का मला ॲक्च्युली आता आपण प्रॅक्टिकल बातें करू. मला जायचं आहे पुण्याला. या डेफिनेटली. मग तू वाट कशाची बघत आहे? हा बस कटियाचा कोर्स कंप्लीट होऊन जाईन. मी थोडंसं एक सोबत अमोल सरांसोबत बोलून घेईन थोडंसं जर पुण्याला काही होत असेल तर. आणि इथून मी माझा पूर्ण बोरिया बिस्तर बांधून वडिलांना थोडे बहुत पैसे मागून मी पुण्याला जाईन. टार्गेट ठरवलं आहे मी का या नवीन वर्षी जाईन 2018 मध्ये. तू टार्गेटच ठरव, इम्प्लिमेंट कधी करूच नको. टार्गेट ठरव का तुला जायचं आहे मुंबईला, मुंबईवरून तू पुण्यावर आला. तू किती सारे टार्गेट ठरवले राव. हे अशी डिसिजन आहे ना काय याच्यावर इम्प्लिमेंट करणं म्हणजे खूप विचार करावा लागते राव. असं नाही का फडक्या फडकी गेलं पुण्याला आणि बस आलं, असं नाही आहे. आईवडिलांना विश्वासात घ्यावा लागतो. अशा हे खूप मोठी, हे माझ्या लाईफचा प्रश्न आहे ना. मला माहिती आहे का समोर जाऊन माझी लाईफ खूप बेटर राहणार आहे. ह्याच टॉपिक तू वडिलांना कन्व्हिन्स कर ना. वडिलांना थोडी माहिती आहे का तू फिल्म मेकर बनणार आहे किंवा तुझी असे स्वप्न आहे वगैरे वगैरे. त्यांना एवढंच वाटते ना का आपला मुलगा हार्डली त्यांनी काही ना काही कमाई केली पाहिजे. त्यांना एवढंच वाटते ना. आणि मी असं करून त्यांना न विचारता समजा जर मी पुण्याला गेलो तर त्रास कोणाला होणार आहे? मला होणार आहे आणि माझ्या आईवडिलांना पण होणार आहे. मी त्यांचा एकुलता एक मुलगा, तर माझ्यावर काही ना काही कंडिशन झाली तर त्यांना पण वाईट वाटेलच ना. आणि हे एवढे सारे धन संपत्ती कोणासाठी जमा केली रे? माझ्यासाठी जमा केली आहे ना. पण याचा अर्थ असा नाही की याच्यातलं मी पूर्ण त्यांचं रक्तसकट पूर्ण हिसकून घेईन. माझा असा अर्थ आहे का मी त्यांना समजून घेतो. मी माझ्या आईवडिलांवर प्रेम करतो. मला त्यांची कंडिशन कळते राव. त्यामुळे हा डिसिजन खूप मोठा आहे ना. याच्यावर इम्प्लिमेंट करणे इट्स तारीख पे तारीख असं नाही राव. हे आर्टिफॅक्ट एपिसोड रोज मी कशासाठी रेकॉर्ड करतो आहे? त्याच गोष्टीसाठी करतो ना का ही गोष्ट नेहमी माझ्या सोबत राहील आणि या गोष्टीवर मी कधीतरी इम्प्लिमेंट करीन. यासाठी मी रोज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रोज स्वतःला हेच म्हणत असतो का आज करू उद्या करू, आज करू उद्या करू, आज करू उद्या करू, आज करू उद्या करू. हेच स्वतःला एक प्रकारे कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करते का आहे यार मी कोणीतरी आहे. स्वतःला प्रूफ करून देण्यासाठी माझ्यामध्ये थोडीशी ताकद आहे. बस मला थोडासा टाईम आणि पैसा पाहिजे ना राव, बस बाकी काही नाही. हीच गोष्ट मला आईवडिलांना समजून सांगायची आहे. हे डिसिजन खूप मोठा आहे. असं नाही का गेला मार्केटमध्ये घेऊन आला फोन तुम्ही. माझ्या जिंदगीचा प्रश्न आहे आणि ह्या जिंदगीच्या प्रश्नामध्ये माझ्या आईवडिलांना सोबत घेणं खूप महत्त्वाचं आहे ॲज अ सपोर्टिव्ह. आज प्रशिक आला होता ॲक्च्युली. आज क्लासेसला नाही गेलो आज मी. वाय आय डोंट नो वाय. या कधी कधी मला रिझन पण नाही माहीत राहत की मी कशासाठी नाही गेलो क्लासमध्ये. आजचा दिवस पण तशाप्रमाणेच विचार केला की आज ऑटोकॅडची प्रॅक्टिस करावं. बस आज घंटा ऑटोकॅड सुरू पण नाही केला आज.
काहीच नाही, ना एक स्केच बनवला. विचार केला सकाळी उठून मोठ्या वडिलांकडे जाईन, फ्रेश होऊन घरी येईन, आल्यानंतर मी असं ऑटोकॅडची प्रॅक्टिस करेन. मोठ्या वडिलांकडे गेलो, मोठे वडील म्हणे मार्केटला चाल, म्हणे मार्केटला गेलो, कपडे घेऊन दिले, मी खुश झालो. मोठ्या वडिलांकडे थांबलो, जेवण केलं, हातपाय धुतले, पिक्चर पाहिला लखनौ सेंट्रल. पिक्चर पाहिला, त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर दळण नेऊन ठेवलं, बादलसोबत गेलो मी वडापाव खायला. विशाल, वैभव, पिंटी आणि प्रशिक पण होता. सगळेजण त्यांच्या करिअरबद्दल बोलून राहिले, असं असं करायचं आहे, तसं तसं करायचं आहे, एवढ्याच जागा आहे, तेवढ्या जागा आहे. मी शांत उभा होतो, सगळ्यांचं ऐकून राहिलो, पण मी काहीच सांगून न राहिलो. घरी आलो, डिसअपॉइंटमेंट झालो. वडिलांना घेऊन घरी आलो, तेव्हा मला असं माहीत पडलं की वडील काफी थकलेले आहात. त्यांचा थकलेला चेहरा पाहून मी अजून पुन्हा मायूस झालो. मला वाटलं का आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे. थोडा बहुत मी खाली होतो, जेवण केलं. वडिलांनी पुन्हा एक म्हणला, 58व्या वर्षी मी अपडाऊन करत आहो, काही थकवा येते का नाही? इथे म्हातारे लोक एवढे कष्ट करून राहिले, तरुण पोरं खाली घरी बसून आहे. हा शब्द मला वाईट वाटला आणि याच्यामध्ये जेवढं सत्य आहे तेवढं राईट आहे आणि त्यांचं बोलणं पण बिलकुल राईट आहे. दोषी मी स्वतःला देतो. यस, मी एखादी वेळेस नाही का त्यांच्यासोबत माफी मागेन. जेव्हा मी एक अशा सर्टन लेवलवर राहीन जिथे माझी पोझिशन चांगली राहीन, त्यावेळेस मी माझ्या आईवडिलांना मी माफी मागेन का मी हे तुमच्यासोबत केलं, हे चांगलं नाही केलं. So yes, so this is it. Yes, then this is the Maya Artifact episode number 945. Right now we are at Wardha, Maharashtra.